नमस्कार मित्रांनो. SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मी पहिल्यांदा तुमचा धन्यवाद करतो कारण तुम्ही आपले व्हिडिओज लाईक करताय, शेअर करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सबस्क्राईब पण करताय. ओके. सो तुम्हाला धन्यवाद तर हा बनतोयच. बरोबर. सो आजचा व्हिडिओ जो आपण बनवतोय ना, तो SAP ग्लोबल सर्टिफिकेशनवरती बनवतोय. का? कारण माझ्याकडे जेव्हा स्टुडंट्स इन्क्वायरी करतात, ठीक आहे, ते मला विचारतात की सर हे मार्केटमध्ये जे सर्टिफिकेट रेग्युलर भेटतंय ते आणि SAP ग्लोबल सर्टिफिकेशन आहे नेमकं काय? ओके. सो त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय आणि जर तुम्ही ऑलरेडी SAP कन्सल्टंट असाल वगैरे, तर तुमच्यासाठी पण हा व्हिडिओ योग्य आहे आणि तुम्ही तो बघू शकता, राइट? याच्यातून तुम्हाला काय भेटणार आहे? तर याच्यातून तुम्हाला SAP ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे काय? ते कसं करायचं? कुठे करायचं? काय त्याच्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे? ठीक आहे? ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. ओके. सो चला आपण स्टार्ट करूयात. सो फर्स्ट आपण बघणार आहे की व्हॉट इज SAP ग्लोबल सर्टिफिकेशन. ठीक आहे. आता हे ग्लोबल सर्टिफिकेशन आहे काय ते आपण बघतोय आता. बरोबर. तर ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे काय? SAP ग्लोबल सर्टिफिकेशन की जे सर्टिफिकेट राईट हे SAP प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. चला मी तुम्हाला तर सर्टिफिकेट म्हणजे काय हे तुम्हाला लगेच शॉर्टमध्ये सांगतो. सर्टिफिकेट म्हणजे काय की तुम्ही कोणताही कोर्स केला, ठीक आहे, किंवा डिग्री पास झाला तुम्ही किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतला, तर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं, राईट? त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला किंवा तुम्ही सर्टिफाईड झाला किंवा तुम्ही डिग्री पास झाला. ओके. सो त्याला सर्टिफिकेट म्हणतो. तर आपल्या मार्केटमध्ये पण कोणताही कोर्स केला तुम्ही, मग तो SAP कोर्स असू देत किंवा दुसरा कोर्स असू देत. तो कोर्स केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं, की हां, तुम्ही हा कोर्स केलेला आहे. SAPतले हे मॉड्यूलचा तुम्ही कोर्स सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. जेणेकरून तुम्ही जे सर्टिफिकेट ते दाखवलं कुणाला, तर ते म्हणतात की हां, तुमचा क्लास कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. त्याचं हे सर्टिफिकेट आहे. बट SAP ग्लोबल सर्टिफिकेशन मग ह्याच्यातून नेमकं काय भेटतं? दोन्ही सर्टिफिकेट आहेत ना. तर बघा एक वर्ड मी आता यूज केला होता. तो अजून एकदा सांगतो मी. ठीक आहे. तो वर्ड म्हणजे कोणता? सर्टिफाईड. राईट? हे सर्टिफाईड हा वर्ड हा खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज मीन बाय सर्टिफाईड? तर तुम्ही SAP सर्टिफाईड, आता मी SAPच्या बाबतीत बोलतोय फक्त, तर SAP सर्टिफाईड कन्सल्टंट कधी व्हाल? जर तुमच्याकडे जर SAP ग्लोबल सर्टिफिकेशन असेल तर. ओके. तर आता SAP ग्लोबल सर्टिफिकेशन देतं कोण? तर हे SAP ग्लोबल सर्टिफिकेशन जे आहे ते SAP कडून मिळतं, बाय SAP. SAP प्रोव्हाइड करतं. ओके. सो SAP काय करतं? एक एक्झाम घेतं आणि त्या एक्झाममधून तुमचं नॉलेज टेस्ट करतं. तुमचं कॉन्फिगरेशनचं नॉलेज असू देत, SAPच्या बेस्ट प्रॅक्टिसचं नॉलेज असू देत किंवा SAP मधलं जे पर्टिक्युलर मॉडेल आहे त्याच्यामधल्या प्रोसेस असू देत. ठीक आहे. तर याची एक MCQ टाईपमध्ये ते एक्झाम घेतं आणि ती एक्झाम तुम्ही क्रॅक केली, ती एक्झाम पास झालात तुम्ही. ठीक आहे. तर ते तुम्हाला एक सर्टिफिकेट देतं. ओके. तर त्यालाच म्हणायचं SAP ग्लोबल सर्टिफिकेट. ओके. सर तुम्ही ती एक्झाम देऊन ती क्रॅक केली, तर तुम्ही स्वतःला म्हणू शकता की मी SAP सर्टिफाईड कन्सल्टंट आहे. तोपर्यंत तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्ही सर्टिफाईड कन्सल्टंट आहात. तुम्ही कुठेतरी कोर्स केला आणि तिथून सर्टिफिकेट घेतलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्टिफाईड झाला. तुम्ही फक्त एक्झाम कोर्स केलेला आहे, त्याचं ते सर्टिफिकेट असणार आहे, की हां, तुम्ही इथून कोर्स केलेला आहे. म्हणजे बा तुम्हाला त्याचं नॉलेज आहे, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे. ओके. बट तुम्ही SAP सर्टिफाईड कधी म्हणू शकता? जर तुम्ही SAPचं ग्लोबल सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तरच, की जे SAPने प्रोव्हाइड केलं. ठीक आहे. तर आपल्याकडे कोणते सर्टिफिकेट असतात? 2. एक रेग्युलर सर्टिफिकेट, ठीक आहे, आणि एक SAP ग्लोबल सर्टिफिकेट. ठीक आहे. असे 2 सर्टिफिकेट असतात. ओके. तर त्यातलं हे ग्लोबल सर्टिफिकेशन. आता तुम्हाला आयडिया आली असेलच की SAP ग्लोबल सर्टिफिकेशन कशाला म्हणायचं. बरोबर? की जे SAP देतं. आता हे एक्झाम कशी द्यायची? हे सर्टिफिकेशन कसं करायचं? त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. रेग्युलर सर्टिफिकेट काय तुम्ही कोर्स करा, तुम्हाला सर्टिफिकेट भेटून जाईल मार्केटमधून. ठीक आहे. तुम्ही कुठूनही कोर्स करा. जर माझ्याकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या LinkedIn किंवा Instagram प्रोफाईलवरती भेटेल. ठीक आहे. तेव्हा कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला रिप्लाय करेल. ओके. आणि मी तुम्हाला सांगेल पुढे. हे झालं आपलं SAP ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे काय. ठीक आहे. ह्याच्यातून तुम्हाला आयडिया आली. तरीही नसेल आयडिया तर मला एक कमेंटमध्ये लिहून कमेंट टाका की मला हे कळलं नाहीये. मी लगेच रिप्लाय करतो.
तुम्ही जर कोणतेही आपले कमेंट्स पाहिली ना, तर मी प्रत्येकाला रिप्लाय केलेला आहे. तुम्ही बघा 99% मी रिप्लाय केलेले आहेत. ओके. चला पुढे. आता हू नीड्स टू डू दिस SAP ग्लोबल सर्टिफिकेशन. आता SAP ग्लोबल सर्टिफिकेशन कोणी करायला पाहिजे? सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे. ओके. तर मग तो फ्रेशरने करायला पाहिजे की एक्सपिरियन्सने करायला पाहिजे? आता तुम्ही पहिल्यांदाच SAP मध्ये येताय म्हणजे तुम्ही फ्रेशर झाला. ठीक आहे. मग तुम्ही करायला पाहिजे का? किंवा मग तुम्ही जर SAP कन्सल्टंट आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तर तुम्ही म्हणाल की हां, मला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी SAP कन्सल्टंट म्हणून जॉब करतोय. मला करायला पाहिजे का? ओके. तर बघा, SAP ग्लोबल सर्टिफिकेशन हे दोघंही करू शकतात. फ्रेशर आणि एक्सपिरियन्स्ड. बट मोर एव्हर ठीक आहे, जास्तीत जास्त गरज कोणाला आहे? तर गरज जी आहे ती फ्रेशरला. कारण एक्सपिरियन्स्ड तुम्ही जर असाल तर तुमचं नॉलेज टेस्ट केलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल की पुढचा जो माणूस टेस्ट करणार आहे की तुम्ही एक्सपिरियन्स आहात की नाही, तुम्हाला SAPचं नॉलेज आहे की नाही, पर्टिक्युलर मॉडेलचं नॉलेज आहे की नाही, SAP MM, PP जर असेल तर त्याचं नॉलेज आहे की नाही तुमच्या त्या टेस्टमधूनच लक्षात येईल. ओके, इंटरव्ह्यूमधून लक्षात येईल. बट आता फ्रेशरला कसं कळणार? ठीक आहे, फ्रेशर इंटरव्ह्यू क्रॅक करणार आपला, बरोबर. बट कॉन्फिडन्स कसा बिल्ड होईल? तर जर तुम्ही फ्रेशर असाल आणि तुम्ही जर हे ग्लोबल सर्टिफिकेशन केलेलं असेल, तर तुमच्या पुढच्या माणसाला कॉन्फिडन्स येतो, की हां, तुम्ही एक्झाम क्रॅक केली आहे, SAP सर्टिफाईड कन्सल्टंट आहात, तर तुम्ही काहीतरी करू शकता. ठीक आहे. असं काही ब्लाइंड नाहीये किंवा तुम्हाला काही येणार असं नाहीये. तुम्ही काही ना काही करू शकता. तुम्हाला बेस्ट प्रॅक्टिस माहिती आहे. तुम्ही स्टडी केलाय, एक्झाम क्रॅक केली आहे. ओके. कोणीतरी तुम्हाला सर्टिफाईड म्हणून तुम्हाला SAPने स्वतःच ते सर्टिफिकेट दिलेलं आहे. सो तुम्ही काही ना काही करू शकता. ठीक आहे. तर तो कॉन्फिडन्स येण्यासाठी SAP मध्ये फ्रेशर करू शकता. म्हणजे तुम्हाला करियर एंट्री करायची आहे. ठीक आहे. ॲज अ SAP मध्ये. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला काय करतं, की हेल्प करतं, की तुमच्या या त्या SAP करियरमध्ये तुम्हाला एंट्री करण्यासाठी. ठीक आहे. तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे पोटेन्शियल आहे. ठीक आहे. असं त्या एम्प्लॉयरला वाटतं, पुढच्या कंपनीला वाटतं आणि ते तुम्हाला हायर करतात. ओके. आणि मग ते अजून एक गोष्ट चेक करतील, की तुमचं ते स्किल जे SAPचे जे स्किल आहे, ते व्हॅलिडेट करण्यासाठी पण ते सर्टिफिकेट लागेल. आता मला सांगा, तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे, ठीक आहे? किंवा कोणतीही डिग्री घेतलेली आहे, ठीक आहे? BCA, MCA, MBA किंवा इंजिनिअरिंग केलेलं आहे, ठीक आहे? तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असतं ना, बरोबर? डिग्री पास आउट सर्टिफिकेट असतं. तरी त्या 10वी-12वीचं सर्टिफिकेट का मागतात? मला सांगा, 10वी-12वी केल्याशिवाय तुम्ही इंजिनिअरिंग कराल का? MCA, MBA कराल का? नाही ना? तरी पण ते का मागतात? कारण आपल्याला माहिती पाहिजे, की तुमच्याकडे स्किल कसं व्हॅलिडेट करणार? तुमची इंजिनिअरिंग व्हॅलिडिटी कसं करणार? बरोबर. तर ते व्हॅलिडेशनसाठी तुम्हाला ते सर्टिफिकेट हे द्यावं लागतं. बरोबर. तर ते व्हॅलिडेट होतं इमिडिएटली तुमचं आणि तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. तर प्रेशरला थोडंसं अवघड जातंय आपण आजकाल म्हणतोय. बट अवघड एवढं पण नाही जात आहे. तुम्ही जर चांगला रिझ्यूमे तयार केला वगैरे तर तुम्ही भेटू शकता. तुम्हाला जॉब भेटू शकतो. त्यातून तुम्हाला हेल्प पाहिजे असेल मला कनेक्ट करा. मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेल. बरोबर. तर मार्केटमध्ये समजा तुम्ही जर गेला आणि तिघं जण फ्रेशर असतील आणि जर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर ते ॲडव्हान्टेज मानलं जाईल. बट अगेन जास्त पैसे खर्च नका करू. तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. ठीक आहे. हे झालं फ्रेशरसाठी. आता एक्सपिरियन्ससाठी काय असेल, की बघा तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आय हॅव अ नॉलेज. ठीक आहे. मला खूपच नॉलेज आहे. त्याच्यामधलं माझा 3, 4, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला काही गरज नाहीये. हां, ठीक आहे. तुम्हाला गरज नाहीये. ओके. बट तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असाल तुम्ही आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूला गेला, त्या ठिकाणी दोघं जण ऑलरेडी आलेत. ठीक आहे. आणि एकच जागा आहे. ठीक आहे. आणि आता तुमचा तिघं जण आहेत. तिघांना पण चांगलं नॉलेज आहे, स्ट्रॉंग नॉलेज आहे. ठीक आहे. आणि एक आहे तो सर्टिफाईड आहे. तर त्याला थोडासा 1 पॉइंट जास्त भेटतो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर कुठे ना कुठे यूज होतोच. असं अगदीच होत नाही असं नाहीये. बट हे तुमच्यासाठी मॅन्डेटरी पण नाहीये एक्सपिरियन्ससाठी. ठीक आहे. तिथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी व्हॅलिडेट होईलच. आणि तुम्ही एक करियर अचीव्हमेंट म्हणू शकता कंपनीमध्ये. ठीक आहे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये, की हां, मी SAP ग्लोबल सर्टिफाईड कन्सल्टंट आहे. ओके. तुमचा क्लायंट असेल कंपनीमध्ये, राईट? तो पण म्हणेल, "हां, बाबा माझ्याकडे जे कन्सल्टंट काम करतात ते सर्टिफाईड आहेत." तर त्याला व्हॅल्यू आहे. ओके. तर तुम्हीही करू शकता. तर तुमच्या हे ॲडव्हान्टेजमध्ये येतं. ठीक आहे. किंवा स्पेशलायझेशन आहे तुमचं, तर ते तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके. सो लक्षात आलं तुम्हाला कोणी करायला पाहिजे आणि कोणी नाही म्हणू शकत नाहीये मी, बट दोघांनीही करायला पाहिजे. ओके. पण हे डिपेंड करतं, की सिच्युएशननुसार. तर सिच्युएशन तुमची मला सांगा, तर मग कॉल करून किंवा मेसेज करून किंवा कमेंट करून मी तुम्हाला सांगेल, की तुम्हाला करायला पाहिजे की नाही. बट ॲज ऑफ नाऊ
हे थोडे डिटेल्स तुमच्याशी मी शेअर केले. ओके, डिटेलमध्ये मी शेअर करतो कारण प्रत्येक मराठी माणसा आणि मुलांना हे समजलंच पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. ओके, चला पुढे. आता आपण इम्पॉर्टंट पार्ट डिस्कस करतोय. ठीक आहे, की हे ग्लोबल सर्टिफिकेशन मग कसं करायचं, राईट? आणि काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत, काही स्टेप्स आहेत ते इन डिटेलमध्ये मी तुमच्याशी डिस्कस करतो आणि SAPच्या साईटवरती जाऊन पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं कसं काय करायचं. ओके, तर काही स्टेप्स आहेत आपल्या, तर सो त्या 5 स्टेप्स आपण ज्या बघणार आहे. ठीक आहे, तर पहिली स्टेप आहे ते चूज दी सर्टिफिकेशन. ठीक आहे, आणि याच्या आपण अगोदर एक प्री रिक्विसाइट्स म्हणजे एक बेस लागेल तुम्हाला. तो कोणता? की तुमचं ट्रेनिंग झालं पाहिजे, राईट? आता एक्झाम्पल घ्या, तुम्ही SAP फंक्शनल करताय, SAP ST, MM, PP, ठीक आहे, किंवा कोणतेही टेक्निकल बेसिस ॲबॅप असू देत. ते पहिलं ट्रेनिंग तुमचं झालं पाहिजे, तरच तुम्ही SAP ग्लोबल सर्टिफिकेशन करण्यासाठी इलिजिबल आहात, किंवा मी म्हणेल की तुम्हाला ते इझी जाईल. कारण ओन्ली नॉलेज न घेता, प्रॅक्टिस न करता तुम्ही सर्टिफिकेट घेतलं तर त्याला काय अर्थ नाहीये. मग तुम्ही फेल व्हाल आणि तुमचे पैसे वेस्ट जातील. ठीक आहे, सो हे एक जेन्युइन पार्ट तुम्हाला मी सांगितलं. तर तुमचं ऑलरेडी ट्रेनिंग झालं पाहिजे, हा एक त्याचा बेस आहे. आता ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल अगोदर सांगितल्या पद्धतीनं, रेग्युलर असू देत किंवा मग तुम्हाला ग्लोबल सर्टिफिकेशन पण भेटेल, बरोबर? सो त्यासाठी मी तुम्हाला ग्लोबल सर्टिफिकेशनसाठी पर्टिक्युलर हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय. ओके, तर पहिली काय स्टेप आहे की चूज दी सर्टिफिकेशन. ठीक आहे, तर SAP काय करतं, वेगवेगळे सर्टिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतं. आता ते कोणते सर्टिफिकेशन आहेत? तर प्रत्येक मॉड्यूलचे सर्टिफिकेशन आहेत, की MM चं वेगळं, SDचं वेगळं, PPचं वेगळं. then एवढंच लिमिटेड आहे का? नाही. तर चला, मी तुम्हाला या पहिल्याच याच्यावरती ना तुम्हाला मी सर्टिफिकेट चूज कसं करायचं ते सांगतो. चला, ओके. सो गुगलवरती या आणि इथे सर्च करा की SAP सर्टिफिकेशन लिस्ट. ओके, असं सर्च करा आणि तुम्हाला पहिलंच येतं training.sap.com. तर आता ही साईट तुमच्या लक्षात ठेवा, training.sap.com ही सगळ्यात इम्पॉर्टंट साईट आहे. ठीक आहे, याच्यावरती सगळं ट्रेनिंगचे डिटेल्स तुमचे आहेत. तर याच्यावरती मी क्लिक करतोय, लिस्ट ऑफ व्हॅलिड सर्टिफिकेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला काय होईल की सगळे सर्टिफिकेशन आहे त्याची लिस्ट भेटेल. ओके, हे बघा. आता सुरुवातीला ते कंट्री विचारतं, तर तुम्ही आता इथे क्लोज करा आणि हे अवेलेबल जे SAP सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतं ना, त्याचे हे डिटेल्स आहेत, अवेलेबल सर्टिफिकेशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा पहिला जो असतो C_, हे ABAP D_, तेवीस09 हा कोड आहे. ठीक आहे, तर या कोडवरून तुमच्या लक्षात येतं. तर SAP एक्झाम कोड म्हणतो, तर याला म्हणतो. आणि त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे? SAP सर्टिफाईड, बघा, सर्टिफाईड असोसिएट. ठीक आहे, आणि हे कशासाठी आहे? बॅक एंड डेव्हलपर ABAP क्लाउडसाठी, ABAP साठी हे सर्टिफिकेशन आहे. तर हे सगळे लिस्ट ऑफ सर्टिफिकेशन आहेत, तुम्ही स्क्रोल करून बघू शकता. बघा किती सर्टिफिकेशन आहे, राईट? सो हे तुम्ही बघू शकता. आता इथे जर पाहिलं तर तुम्ही बघा इथे की S_TS. ठीक आहे, तर हे जरा फंक्शनल मध्ये येतात. आता इथे जर पाहिलं तुम्ही, सो बघा हे S_452_2021 हे कशासाठी आहे? S/4HANA सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट साठी, म्हणजे MM च्या रिलेटेड आहे हे. ठीक आहे, तर लेटेस्ट सर्टिफिकेट कोणतं? 2022. तर जर तुम्ही SAP MM कन्सल्टंट असाल तर तुमच्यासाठी हे आहे. तर मी ते एक्झाम्पल घेतोय आता. सो हे समजा तुम्हाला चूज कसं करायचं आहे, तर हे पहिला चेक करा आणि याच्यात व्ह्यू डिटेल्समध्ये जावा, मोस्ट रिलिव्हंट. ठीक आहे, आता व्ह्यू डिटेल्समध्ये गेल्यानंतर याच्या रिलेटेड ह्या आपल्याला तुम्हाला डिटेल्स हे बघायला भेटतील. ओके, तर कोड आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन आहे सर्टिफाईड असोसिएट, आणि त्याला काय म्हणणार तुम्ही? SAP सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट. ओके, तर बघा इथे समजा लेवल दिलेली आहे, असोसिएट लेवलचा कोर्स आहे हा. ठीक आहे, एक्झाम आहे. ठीक आहे, 80 क्वेश्चन्स. बघा हे पण डिटेल सांगणार आहे, पण आता ओपन केलंय म्हणून सांगतो तुम्हाला. ओके, हा कोड असेल. इथे एक्झाम मध्ये क्वेश्चन्स किती असतात? 80 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे, इथे सॅम्पल क्वेश्चन्स वरती तुम्ही क्लिक करून बघू शकता. सॅम्पल क्वेश्चन्स मी व्ह्यू मोर करतो इथे. ओके, तर बघा इथे हे क्वेश्चन मार्क आले. ठीक आहे, तर इथे तुम्ही कंटिन्यू करा आणि हे सॅम्पल क्वेश्चन्स बघा. तर हे अशा पद्धतीने हे 15 मिनिटाची एक सॅम्पल तुम्हाला एक्झाम चालू होते, त्याच्यामध्ये तुम्ही एक टेस्ट करू शकता स्वतःला. ओके, सो आता बघा याच्यामध्ये हा एक क्वेश्चन आहे लॉजिस्टिक मधला. तर आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जाणार नाही, पण अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. ओके, मी क्लोज करतो.
राईट. देन याच्यामध्ये 64% तुम्हाला पासिंग स्कोर लागेल. 180 मिनिटाचा म्हणजे टाइम असेल, याचा ड्युरेशन असेल. आणि हे जर्मन, इंग्लिश आणि फ्रेंच लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे हा कोर्स. राईट. याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं की SAP सर्टिफाईड असोसिएटसाठी ही सर्टिफिकेशन एक्झाम आहे की दॅट व्हॅलिडेट्स यू पॉझेसेस द फंडामेंटल अँड कोर नॉलेज इन द एरिया ऑफ सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट. ओके. देन हे टॉपिक्स आहेत. जसा सिलेबस असतो ना आपला, तसा हा सिलेबस आहे की प्रोक्युरमेंट प्रोसेसमध्ये तुम्हाला 12% आहे. राईट. देन परचेस ऑप्टिमायझेशनमध्ये, कन्फिगरेशन ऑफ पर्चेसिंगमध्ये हे पर्सेंटेज वाईज तुमचं जे एक्झाम आहे 100% ऑफ, तर कोणत्या पर्सेंटमध्ये किती क्वेश्चन्स येतील त्या हा डिटेल्स दिलेल्या आहेत इथे. ओके. मी परत एकदा येणार आहे इथे, बट हे एक्झाम प्रिपरेशन कसं करायचं, ठीक आहे, या सर्टिफिकेशनची व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला इथे बघायला भेटेल. ओके. सो अशा पद्धतीने यातलं एक तुम्ही चूज करू शकता आणि त्याचे डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता. कुठे? training.sap.com वरती. ओके. चला बॅक टू आपली शीट. राईट. तर हे तुम्ही सर्टिफिकेट चूज करू शकता. तर बघा इथे मी सांगितलेलं आहे की MM साठी हे सर्टिफिकेट आहे TS452_. ठीक आहे. PP साठी हे आहे, ST साठी हे आहे. ओके. सो लेटेस्ट सर्टिफिकेशन आहेत S4 HANAचे, ते मी सांगतोय. ओके. आता हे 2022 म्हणजे इयर आहे. ठीक आहे. तसं 21चं पण आहे, 22चं पण आहे. ठीक आहे. काही काही सर्टिफिकेशन आहे 23 साठी पण अवेलेबल आहेत, पण ह्याच्यासाठी हे 3 स्टँडर्ड लेटेस्ट वाले आहेत. ठीक आहे. तर हे फंक्शनल मॉडेलचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही याचा. ओके. फोर्थ झालं. आता जर तुम्ही ठरवलं की मी पहिलं करतोय, ठीक आहे, C_TS452_2022 हे सर्टिफिकेशन मला करायचं आहे, कारण माझा SAP-MM चा कोर्स झालेला आहे. ठीक आहे. सो हे चूज केलं आपण. आता सेकंड काय आहे की प्रिपेअर फॉर एक्झाम. इथे लक्ष द्या. हाऊ टू प्रिपेअर फॉर द एक्झाम. ओके. सो पहिल्यांदा तुमचं नॉलेज हे असलं पाहिजे SAP-MM साठी किंवा तुमच्या कोणत्याही मॉड्यूलसाठी. देन तुमची प्रॅक्टिस कंप्लीट पाहिजे पूर्ण SAP वरती. ओके. मग तुम्ही जर कोड चूज केला तर तुम्हाला SAPचं ट्रेनिंग मटेरियल भेटतं. ठीक आहे. आणि काही प्रॅक्टिस एक्झाम्स तुम्हाला द्याव्या लागतील. ओके. आता त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल मॉड्यूलचे. ओके. पण तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं ना की SAP प्रॅक्टिस एक्झाम फॉर दिस SAP सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट किंवा हा कोड टाकला तुम्ही वरचा, तर तुम्हाला ते ऑनलाईन साइट्स भेटतील. आता मी ते दाखवत नाही, बट तुम्ही ते सर्च करा. ओके. तुम्हाला लगेच भेटून जाईल. किंवा SAP पण काय SAPचे पण काही डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, किंवा SAP लर्निंग हब. सगळ्यात इम्पॉर्टंट अजून एक पॉइंट मी परत येतोय इथे, SAP लर्निंग हब. ठीक आहे. सर्च करा. इथे पहिल्यांदाच येतं की हे लर्निंग हब आहे. इथे तुम्हाला ID वगैरे तुमचे क्रिएट करावे लागतात. पाहिजे असेल तर तुम्हाला क्रिएट करा, साइन इन करावं लागतं. ठीक आहे. आणि मग तुम्हाला ते पर्टिक्युलर मॉड्यूलचे तुम्हाला बुक्स असतील वगैरे, पण ते कधी तुम्ही ते वाउचर वगैरे घेतल्यानंतर. ठीक आहे. पण जरा एक्सप्लोर करा तुम्ही हे. लर्निंग हबवरती पण खूप मटेरियल्स अवेलेबल आहे. ओके. किंवा तुम्ही गुगलवरनं किंवा तुम्ही जिथून क्लास केलेला आहे ते तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करतील. ठीक आहे. किंवा तुम्ही एकदा का एक्झामसाठी रजिस्टर करणार आहात. ठीक आहे. मी हा पण पॉईंट कव्हर करतोय. चला. सो एक्झामसाठी रजिस्टर करणार आहात तर तुम्ही युजर ID क्रिएट करणार. तो कसं करणार की साइन इन करा इथे. ठीक आहे. आणि इथे बघा तुम्ही डोंट हॅव अकाउंट तर रजिस्टर करायचं. इथे तुमचं फर्स्ट नाव, देन लास्ट नेम आणि ईमेल टाकल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होतं. पुढे जावं. जसं आपण अकाउंट क्रिएट करतो तसं. आणि त्यातून तुम्हाला काय भेटेल, एक SAPचा युनिव्हर्सल ID भेटेल ईमेलवरती. त्यांनी लॉग इन केलं तुम्ही की मग काय होईल की तुम्हाला त्याचा ॲक्सेस भेटून जाईल आणि तुम्ही ते पोर्टल ॲक्सेस करू शकता. ओके. आणि रजिस्टर पण करू शकता. चला मी एक थोडक्यात तुम्हाला बघा, training.sap.com आपली मगाची साईट. ओके. ती ओपन करतो इथे. या साईटवरती पण तुम्हाला कसं रजिस्ट्रेशन करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. ओके. तर आपण काय बघतोय आता की प्रिपरेशन कसं करायचं आणि रजिस्टर कसं करायचं. ओके. हे 2 पॉईंट आता आपण बघतोय. तर बघा, तर हे training.sap.com ही वेबसाईट आहे. ठीक आहे. ही सगळ्या टाईपच्या ट्रेनिंगसाठी. आता इथे बघा हे कॅटलॉग्स आहेत. ठीक आहे. S4 HANAसाठी पाहिजे, SCM साठी पाहिजे, कोणासाठी. देन लर्निंग हब इथून पण तुम्ही जाऊ शकता. देन SAP सर्टिफिकेशन
इथे क्लिक केल्यानंतर बघा SAP सर्टिफिकेशनवरती जाऊ शकता. आपण ऑलरेडी गेलो होतो. ठीक आहे. आणि रजिस्टर करताना तुम्हाला एका अटेम्प्टमध्ये द्यायचं आहे की तुम्हाला 6 अटेम्प्ट पाहिजेत, म्हणजे तुम्ही 6 वेळा एक्झाम देऊ शकता. इथे 1 वेळा देऊ शकता. ठीक आहे. लिस्ट आपण आता पाहिली, लिस्ट ऑफ व्हॅलिड सर्टिफिकेशन. आणि तुम्हाला सर्टिफिकेट जर व्हॅलिडेट करायचं असेल तर इथून जायचं. ठीक आहे. आता मी SAP सर्टिफिकेशनवरती जातोय. ठीक आहे. तर बघा इथे तुम्ही सर्टिफिकेट ब्राउज करू शकता. राईट. तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल, बेनिफिट वगैरे, हे तुम्ही गो थ्रू करा. ओके. देन बाय 1 अटेम्प्ट. आता याच्यावरती क्लिक करतोय मी. तर काय येईल की तुम्ही 1 अटेम्प्ट बाय करू शकता. म्हणजे तुम्ही हे सर्टिफिकेशन करणार आहात. ठीक आहे. तर तुम्ही इथून हे परचेस करू शकता. राईट. आणि हे परचेस केल्यानंतर तुम्हाला 1 अटेम्प्ट देता येईल. 1 अटेम्प्ट म्हणजे काय की तुम्ही एकदाच एक्झाम देऊ शकता. पास झाला, कॉंग्रॅच्युलेशन्स. फेल झाला तर मग काहीच नाही भेटणार. मग तो अटेम्प्ट फेल गेला तुमचा. ओके. जसं आपण कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करतो 1 इयरसाठी. राईट. तो कोर्स तुम्ही पास झाला, तुम्हाला डिग्री भेटेल. एल्स तुम्हाला नाही भेटणार, तुम्हाला ते रिपीट करावं लागेल. मग त्यासाठी रिपीट फी भरावी लागेल. हे आहे. ठीक आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही फक्त. सो मी बॅक येतोय. ओके. तर 6 अटेम्प्टसाठी 6 अटेम्प्ट म्हणजे काय की तुम्ही पहिल्यांदा एक्झाम दिली, फेल झाला, दुसऱ्यांदा देऊ शकता. ठीक आहे. ती फेल झाला, अशी 6 वेळा देऊ शकता. आता समजा तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल की मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो, मग काय? बाकीचे अटेम्प्ट्स तुम्ही देऊ शकता, पण तुम्ही दुसरी एक्झाम द्या. ठीक आहे. दुसऱ्या मॉड्यूलचं सर्टिफिकेशन करा. तुम्ही 6चे 6 अटेम्प्ट जर दिले आणि 6 सर्टिफिकेट तुम्हाला मिळू शकतात. ठीक आहे. बट ते 6 अटेम्प्ट म्हणजे काय, तुमच्याकडे चान्स आहेत तेवढे. 6 सर्टिफिकेशन करा किंवा मग 5 फेल झाले तर 6व्यात तुम्ही पास व्हा. अशी 6 वेळा तुम्हाला एक्झाम देता येते. पण त्याची कॉस्ट पण तशी आहे, ती तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे. आता याच्यावरती क्लिक केलं तर बघा त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल इथे. बघा, तर SAP सर्टिफिकेशन बाय 6 अटेम्प्ट्स, हे तुम्हाला सगळे डिटेल्स इथे भेटून जातील. ओके. सो नाव आता इथे SAP सर्टिफिकेशनवरती मी आता क्लिक करतोय. ओके. तर इथे ब्राउज SAP सर्टिफिकेशन करायचं. राईट. आणि इथे तुमचं सर्टिफिकेट इथे सर्च करा. SAP सॉरी, आपलं काय होतं C_TS 452_2022 आपण जे सर्च केलं होतं. बघा इथे आलं C_TS 452 इथे आहे 452. ओके. ह्याच्यावरती क्लिक करा. बघा, तर ह्याच्यामध्ये SAP सर्टिफाईड आहे, ह्याचे रूल्स वगैरे तुम्हाला हे कोड भेटेल. ठीक आहे. हे एक्झाम ऑन प्रिव्हियस रिलीज हे पण दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे तुमचा सिलेबस इथे आपण मगाशी पाहिला होता तो. ठीक आहे. हाऊ टू प्रिपेअर. ठीक आहे. मी जे सांगतोय ते तुम्हाला थोडक्यात इथे भेटून जाईल. ठीक आहे. शेड्यूल युअर एक्झाम. ओके. तर इथे तुम्ही क्लिक करा शेड्यूल एक्झाम. आता त्याला 2 वेळ आहेत. तुम्हाला एक वेळ सांगितला हा इझी पण तुम्हाला लगेच सांगून देतो. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केलं शेड्यूल एक्झाम वरती की तुम्ही युनिव्हर्सिटी आयडीला जाल आणि तुम्ही ऑलरेडी रजिस्टर केलं होतं बघा मगाशी. ठीक आहे. तर तुमचा ईमेल आयडी युजर आयडी टाकून नेक्स्ट करून तुम्ही पुढे जाऊ शकता. राईट. हा एक वे झाला तुम्हाला मी जे सांगतोय ते. राईट. आता आपण पहिल्या प्रिव्हियस स्क्रीनवरती येतोय. ओके. सो या मेन पेजवरती आपल्याला यायचं आहे. ठीक आहे. आता एक्झाम कशी शेड्यूल करायची तो मी तुम्हाला एक पार्ट सांगितला. आता दुसरा इझिएस्ट पार्ट काय, मेन याच्यावरती आला तुम्ही इथे. मग इथे काय करायचं, इथे यायचं ग्लोबलवरती आणि इथे आपली कंट्री सिलेक्ट करायची, इंडिया. ठीक आहे. इंडिया सर्च करा. नॉर्थ ईस्ट एशिया इथे आहे आपला. ठीक आहे. इथे सर्च करा. आपली लँग्वेज पण इंग्लिश आहे. ठीक आहे. इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला हे आपलं इंडिया सिलेक्ट झालं आता. ठीक आहे. आता इथे आपला कीवर्ड सर्च करायचा, C_TS 452_2022 आणि एंटर करा किंवा इथे क्लिक करा. ठीक आहे. तर हे सगळे डिटेल्स ओपन होतील. आता त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार. बघा, हे ओपन झालं सर्च, इथे क्लिक करा. सो आपल्या कंट्रीसाठी सिलेक्ट करायचं. ठीक आहे. किंवा सुरुवातीला पण तुम्ही कंट्री सिलेक्ट केली की ते तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. सो मी एक मेथड सांगतोय तुम्हाला त्यासाठी. सो इथे बघा परत ते डिटेल्स दिसत आहेत तुम्हाला. SAP सर्टिफाईड असोसिएट, 80 क्वेश्चन्स, 64% पासिंग,
हे डिटेल्स, राईट. आणि आता हे तुम्हाला इथे थोडंसं डिटेल्स दिसतात. ओके, सो तुम्ही बघू शकता की हे सर्टिफिकेशन हब आहे आणि त्याचे सबस्क्रिप्शन असतात. बघा, तर हे तुम्ही घेऊ शकता. सबस्क्रिप्शन 2 टाईपचे सबस्क्रिप्शन आहेत. ठीक आहे, तर इथे 1 अटेम्प्ट आहे आणि इथे 6 अटेम्प्ट्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला जर 6 अटेम्प्ट द्यायचे असेल तर त्याची प्राइस आहे 45,000. ठीक आहे, अँड याच्यामधून टॅक्स मायनस केलेला आहे त्यांनी. ठीक आहे, सो याच्यामध्ये टॅक्स पण लागतो, प्लस टॅक्सेस असतात. प्राइस एक्सक्लूड टॅक्सेस, इन्क्लूड नाही आहे, राईट. आणि एक अटेम्प्ट घ्यायचा असेल तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला 18,105 प्लस टॅक्सेस म्हणजे 2,000च्या आसपास टॅक्सेस जातील. आपण कॅल्क्युलेट करायचं का लगेच? आता याच्यावरती किती टॅक्स लावतात? अराउंड 18% तर लावतातच. बघा, 3,258 अधिक 18,105. ठीक आहे, बरोबर. तर 21,000च्या आसपास याची प्राइस आहे. ठीक आहे, त्याच्यावरती पण जीएसटी लावतात तर हे पण 50च्या अराउंड जाणारच. ठीक आहे, तर तुम्ही म्हणू शकता की 20,000 आणि 50,000. ठीक आहे, अशी 6 अटेम्प्टची आणि 1 अटेम्प्टची फी आहे. तर ही एक्झाम फी आहे. तर इथून पण तुम्ही ऍड टू बास्केट करा. ओके, आता 1 अटेम्प्ट करायचा आहे म्हणून. ओके, आणि हे बास्केटमध्ये ऍड केल्यानंतर तुम्ही प्रोसीड फॉर दी बास्केट करा. ओके, स्टार्ट डेट आहे 23 जुलै, बट याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे. ओके, आणि प्रोसीड टू बास्केट करा. ठीक आहे, प्रोसीड टू चेकआउट करायचं. तुमच्याकडे काही कोड वगैरे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि इथून हे सबस्क्रिप्शन तुम्ही बाय करू शकता. बघा, परत तुम्ही युनिव्हर्सल आयडीला आलात लॉग इन करायला. तशा 2 मेथड्स आहेत तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी आणि एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. हे सबस्क्रिप्शन झालं. ओके, बॅक टू दिस. ओके, तर तुम्हाला रजिस्टर कसं करायचं कळालं. ठीक आहे, आणि प्रिपरेशन काय, तुम्ही स्टडी करा. बुक्स पाहिजे असतील तर बुक्स डाउनलोड करा. गुगलवरती मटेरियल आहे. प्रॅक्टिस एक्झाम्स द्या, राईट. क्वेश्चन्स द्या. मार्केटमध्ये पण काही क्वेश्चन्स भेटतात एक्झामसाठी, प्रिपरेशनसाठी MCQ टाईपचे, ते तुम्ही बघून घ्या. तुमच्या फ्रेंडशी कनेक्ट करा किंवा माझ्याशी कनेक्ट करा आणि ही एक्झाम तुम्ही प्रिपेअर करून देऊ शकता. ठीक आहे, आता ही एक्झाम तर तुम्ही रजिस्टर केली म्हणजे सबस्क्रिप्शन घेतलं, 1 घेतले किंवा 6 घेतले. आता नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे टेक द एक्झाम. ओके, तर एक्झाम तुम्हाला देण्यासाठी काय करावं लागेल, तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, एकदा रजिस्टर झालं की मग तुम्ही इथं कुठे आणि कधी आणि कशी देणार एक्झाम, तर ते तुम्हाला सांगतोय की मी आता टेक द एक्झाम. तर तुम्हाला हे कळालं की क्वेश्चन्स असतात 80, ड्युरेशन असतं 180 मिनिट म्हणजे 3 तास, आणि पासिंग स्कोर जो आहे तो 60 ते 70च्या बिटवीन असतो. डिपेंड्स ऑन तुमचं सर्टिफिकेशन कोणतं आहे. आता आपण SAPMMचं पाहिलं, त्याला 64% होतं. काही 59 आहेत, काही 70 आहेत. ठीक आहे, ते डिपेंड करतं, ते तुम्हाला बघायला भेटेल ऑनलाईन साईटवरती. ओके, सो याच्यामध्ये तुमचा पासिंग स्कोर हा आपला किती होता, 64% होता साठीचा. बरोबर, मग त्यासाठी तुम्हाला किती क्वेश्चन्स बरोबर यायला पाहिजेत 80चे. चला आपण काढूयात लगेच. 64%, राईट. सो कसं काढणार तुम्ही की 80 क्वेश्चन्स आहेत, मग मी काय म्हणेल की 64 भागिले 100 गुणिले 80. ओके, बघा, तर हे 51. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा 51.20 क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही 52 क्वेश्चन्स पकडून चला की 52 क्वेश्चन्स तुमचे जर बरोबर यायला पाहिजे 80 क्वेश्चन पैकी, तरच तुम्ही पास व्हाल. ओके, तर असं हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. सो पासिंगसाठी तुम्ही इथे 51 किंवा 52 क्वेश्चन्स म्हणा, राईट. सो एकदा का तुम्ही रजिस्टर केलं की तुम्हाला काय करावं लागतं की एक्झामसाठी डेट चूज करावी लागते. म्हणजेच काय म्हणतात त्याला, शेड्यूल करावे लागते. ठीक आहे, तुमची एक्झाम ही शेड्यूल करायची आहे आणि मग तुम्हाला त्यावेळेस शेड्यूल करणे म्हणजे काय करणे, डेट चूज करायची. ठीक आहे, आज समजा तुम्ही रजिस्टर केलं तुम्ही, तर नेक्स्ट मंथमध्ये किंवा 15 दिवसांनी तुम्ही ती डेट घेऊ शकता आणि टाइम स्लॉट चूज करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला गेल्यावर कळेल की डेट कोणती अवेलेबल आहे आणि टाइम स्लॉट 3 तासाचा. मग 3 ते 6 किंवा 4 ते 7 अशी तुम्ही टाइम घेऊ शकता आणि एक्झाम शेड्यूल करायची. शेड्यूल केली की तुम्हाला ते 24 तास अगोदर एक लिंक पाठवतात आणि त्याच्या अगोदर काही ईमेल्स पण येतात की त्याच्यामध्ये दिलेलं असतं की तुमची एक्झाम शेड्यूल आहे, लिंक आहे. मग जर तुमचं जिथून कोर्स केलेला आहे ते तुम्हाला ऑफर करत असतील तर तिथे जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता किंवा ही एक्झाम तुम्ही घरून पण देऊ शकता.
ठीक आहे. आणि आपण स्वतःही शेड्यूल करू शकतो, रजिस्टर करू शकतो. ओके. सो ते तुम्ही जर युनिव्हर्सल आयडीने वगैरे केलं, आता तुम्हाला जर खरंच करायचं आहे, मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला 5-10 मिनिटांमध्ये ती एक्झाम कशी रजिस्टर करायचं आणि शेड्यूल कसं करायचं ते मी ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवून देईल. त्याची काही बिग डील नाही आहे माझ्यासाठी. तुमच्यासाठी मी तेवढासा 5 मिनिट 10 मिनिट टाइम देऊ शकतो. ओके. सो आता ही एक्झाम तुम्हाला शेड्यूल केल्यानंतर पुढे काय करायचं आहे हे सगळं तुम्हाला प्रिपरेशन वगैरे केलं. मग एक्झाम द्यायची कशी? ती त्यावेळेस ऑनलाईन एक्झाम असते. ती तुमच्या लॅपटॉपवरती तुम्ही ओपन करा, त्यांचं सॉफ्टवेअर डाउनलोड करा. मग काय होईल त्या टाईममध्ये तुम्ही अगोदर जॉईन करून थांबा. मग तुम्हाला एक इन्स्ट्रक्टर असाइन होतो. ठीक आहे. तिथे असाइन झाल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ आणि तुमचा ऑडिओ चालू करायला सांगतो आणि तो तुम्हाला रूममधून व्हिडिओ दाखवा म्हणतो. म्हणजे तुमच्यापाशी काही पुस्तक किंवा एखाद्या नोट्स किंवा मोबाईल वगैरे अशा गोष्टी नाही आहेत ना, हे चेक करतात ते. ठीक आहे. व्हिडिओ त्यांना दाखवायचा आणि माईक चालू ठेवायचा आणि तो तुम्हाला बघत असतो आणि त्याच्या समोर तुम्ही क्वेश्चन्स द्यायचे, आन्सर्स द्यायचे सगळे. ठीक आहे. आणि रिझल्ट हा इमिडिएटली येतो सबमिट केल्या केल्या, राईट. आणि तुम्हाला डिस्प्ले होतं की कोणत्या सेक्शनमध्ये किती मार्क्स पडले आणि तुम्ही पास झाला की फेल झाला. ओके. आता आपण पास झालाय म्हणून समजूयात. ठीक आहे. आणि तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं. तर हे सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे हा. तसे सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होतं आणि तुम्हाला असं देतात की SAP ग्लोबल सर्टिफिकेशन वी हिअर बाय कन्फर्म दॅट. इथं नाव असतं. ठीक आहे. मी नाव हे रिमूव्ह केलं आता. सो हे नाव असतं इथे इज सर्टिफाईड ॲज अ SAP सर्टिफाईड ॲप्लिकेशन असोसिएट S/4HANA सोर्सिंग अँड प्रोक्युरमेंट. इथं हा बॅज असतो. कधी तुमची एक्झाम दिली आहे तर इश्यूड ऑन असतं आणि इश्यूड बाय SAP SC. आणि ते व्हेरिफिकेशनसाठी खाली लिंक दिलेली असते. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमचं ते सर्टिफिकेट पण व्हेरीफाय होतं. ओके. तर अशा पद्धतीने हे तुम्ही SAP ग्लोबल सर्टिफिकेशन हे देऊ शकता आणि SAP सर्टिफाईड कन्सल्टंट तुम्ही होऊ शकता. ओके. सो या व्हिडिओतून तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल SAP ग्लोबल सर्टिफिकेशन म्हणजे काय आणि ते कसं द्यायचं. ओके. सो हाच माझा प्रयत्न होता. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच, त्यात काही वादच नाहीये. पण आपल्यासोबत असेच राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. ओके. धन्यवाद. जय महाराष्ट्र.